ओके, सो या लेक्चरला आपण आपले मोमेंट ऑफ इनर्शियाचे न्यूमरिकल पुढे वाढवणार आहेत आणि या मागच्या लेक्चरला जे आपण न्यूमरिकल्स पाहिलेले आहेत ते सिम्पल क्वेश्चन्स होते जे एखाद्या वेळेस विचारले जातात 2 मार्क्ससाठी. पण आज जे न्यूमरिकल्स आपण बघणार आहेत असे न्यूमरिकल्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात, ते पण बऱ्याच वेळेस आणि 3 ते 4 मार्क्ससाठी हे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. क्वेश्चन डायग्राम दिलेली तुम्हाला क्वेश्चनमध्ये क्वेश्चन सांगितलं आहे, फॉर द लॅमिना शोन इन द फिगर कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस ए ए. क्वेश्चनमध्ये ॲक्सिस त्यांनी दिला आहे, हा एक इथं बघा डॉटेड ॲक्सिस दिसतोय तुम्हाला, डॉटेड लाईन ए ए. या ॲक्सिसच्या अबाउट जर ही पूर्ण बॉडी जर रोटेट होत असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती राहील है ना. या ॲक्सिसच्या अबाउट ही पूर्ण बॉडी जर अशी रोटेट होईल तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे. आता पूर्ण बॉडी कन्सिडर करायची का, पूर्ण बॉडी म्हणजे हे काय आहे, पूर्ण रेक्टँगल असं कन्सिडर करायचं आहे का, नाही. त्यांनी यामध्ये ट्विस्ट काय देऊन दिला आहे थोडासा, की ट्विस्ट म्हणजे हा जो इकडचा तुम्हाला एक सेमी सर्कल दिसतोय, सेमी सर्कल आहे ना, अर्धा सर्कल आहे ज्याची रेडियस किती सांगता येते 150 mm एवढा हा सेमी सर्कल काय करायचा आहे तुम्हाला, मायनस डॉटेड दाखवला आहे. याचा अर्थ तुमचा ऍक्च्युअली जो शेप या ए ए ऍक्सिसच्या अबाउट रोटेट होणार आहे तो हा आहे, असा काहीतरी शेप आहे ना. एवढा इकडचा जो भाग आहे हा आपल्याला कमी करायचा आहे, किंवा अशी बॉडी दिलेली असेल तुम्हाला. ठीक. तर या बॉडीचं जर रोटेशन होतंय तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय राहील. सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्हाला कळली पाहिजे ते म्हणजे हे बघितल्याबरोबर की ही जर लाईन मी अशी पुढे डॉटेड जॉईंट करून टाकली जी मी ॲक्च्युली केलेली आहे, आणि जर समजा हा हे विसरून गेलो मी एका मिनिटासाठी, तर हे काय बनतंय, एक रेक्टँगल बनतंय. तर ह्या रेक्टँगलचा आता आपल्याला जे जॉमेट्रिक शेप माहिती ते कोणकोणते आहेत, सर्कल, सेमी सर्कल, क्वार्टर सर्कल, ट्रायंगल, रेक्टँगल, यांचे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले माहिती आहेत. मग त्याला जो काही शेप तुम्हाला दिलेला आहे त्याला त्या जे आपल्याला ज्यांचे मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले माहिती आहे त्या फॉर्ममध्ये आणायचा प्रयत्न करा. आता हा असा काही शेप आपल्याला माहितीच नाहीये, मग मी काय केलं, इथून एक लाईन जॉईन करून दिली जेणेकरून एक रेक्टँगल बनून गेला आणि हा एक सेमी सर्कल बनून गेला. तर या जर समजा हा पूर्ण रेक्टँगल पकडला मी, या पूर्ण रेक्टँगल मधलं जर इतका सेमी सर्कल मायनस केला तर मला जो शेप पाहिजे तो शेप भेटतोय. पूर्ण रेक्टँगल मधनं जर एवढा सेमी सर्कल मायनस करून टाकला तर मला जो शेप पाहिजे होता जो की हा आहे, हा भेटून जाईल मला. त्याचा एरिया, त्याचा इनर्शिया आपण काढू शकतो. ओके. फॉर्म्युला आपल्याला जो माहिती आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा तो कोणत्या ॲक्सिसच्या अबाउट राहतो. मी मागच्या लेक्चरला मी बऱ्याच वेळेस सांगितलं तुम्हाला की आपल्याला जे मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले माहिती आहे ते सेंट्रॉइडल ॲक्सिसच्या अबाउट माहिती आहे, बरोबर ना. सेंट्रॉइडल म्हणजे या पूर्ण रेक्टँगलचा एखादा सेंट्रॉइडल या पद्धतीने. ही क्वेश्चनमध्ये डायग्राम दिलेली असणार आहे. तुम्ही ज्यावेळेस लिहाल क्वेश्चन लिहा, डायग्राम ड्रॉ करा आणि तुम्हाला परत एक डायग्राम ड्रॉ करावी लागेल आन्सरसाठी, है ना. मी पण करून घेऊ का, म्हणजे तुम्हाला टाइमच नको. इकडे तुमचा ए ॲक्सिस आहे, ही आपली आन्सर वाली डायग्राम आहे बरं. आता ही बाजू किती दिली आहे, 700 mm, हे 250 mm, हे 300 mm. हा सेमी सर्कल तुमचा आणि याची रेडियस दिली 150, बरोबर. या रेक्टँगलचा जो सेंट्रॉइड राहील तो कुठे राहील, रेक्टँगलचा म्हणतोय म्हणजे मी पूर्ण रेक्टँगल पकडून घेतलाय. तर या रेक्टँगलला 1 नाव देऊन टाकू, या सेमी सर्कलला 2. तर या पूर्ण रेक्टँगलचा असा एक सेंट्रॉइड राहील. आता मी व्हर्टिकलच ॲक्सिस का घेतला, कारण मला क्वेश्चनमध्ये जे ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढायला सांगितलं आहे ए ए, तो ॲक्सिस कसा आहे, व्हर्टिकल. तर याचा जर सेंट्रॉइडलचा ॲक्सिस आहे, दिस ॲक्सिस आणि दिस ॲक्सिस, पॅरलल ॲक्सिस थेरम लागू शकतो ना. 2 ॲक्सिस जर पॅरलल राहिले तर पॅरलल ॲक्सिस थेरम लागू शकतो. मी तुम्हाला पहिले पण सांगितलं की सेंट्रॉइडल ॲक्सिसच्या अबाउट आपल्याला इनर्शिया माहिती आहे, आणि जर दुसऱ्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला माहिती आहे आणि तो सोडून जर दुसऱ्या एखाद्या ॲक्सिसच्या अबाउट काढायचा असेल तर तुम्हाला पॅरलल ॲक्सिस नाही तर परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम लावावा लागतो. आणि त्यात बी 100 मधनं 99 वेळेस तुम्हाला पॅरलल ॲक्सिसच लावायचं आहे, परपेंडिक्युलरचं काम एकदम क्वचित पडेल. 100 मधून एकदा, एवढं रेअर चान्स सांगतोय मी. तर बघा आता हा व्हर्टिकल ॲक्सिस होता आणि मला ह्या रेक्टँगलचं व्हर्टिकल ॲक्सिस म्हणजे ज्याला तुम्ही कोणता ॲक्सिस म्हणू शकता, वाय वाय ॲक्सिसच्या अबाउट सेंट्रॉइडचा फॉर्म्युला माहिती आहे. हा तुमचा सेंट्रॉइड आहे आय जी. कोणाचा सेंट्रॉइड, ह्या रेक्टँगलचा, त्याला काय नाव देणार मी, IG1. हा तुमचा सेकंड बॉडी आहे ना.
ही सेकंड बॉडी सेमी सर्कल, याचा पण तर एक सेंट्रॉइड आहे, त्याचा बी मोमेंट ऑफ इनर्शिया काय करावं लागेल, हा जो सेमी सर्कल आहे तो आपल्याला काय करायचा आहे, मायनस करायचा आहे, कारण आपल्याला हा शेप बॉडीचा शेप कसा दिलेला होता त्यांनी या पद्धतीने, बरोबर. तर हा जो थोडंसं मोठं काढून घेतो कारण त्याच्यामध्ये नावं वगैरे द्यावे लागतील. तर हा जो सेमी सर्कल आहे तो आपल्याला मायनस करायचा आहे, त्याचा बी तर इनर्शिया मायनस करावा लागेल ना. तुम्ही कन्सिडर करताना हा जो IG1 आहे हा कोणासाठी आहे, हा पूर्ण रेक्टँगलसाठी आहे. मग रेक्टँगल म्हटलं म्हणजे हा पार्ट बी कव्हर झाला त्याच्यामध्ये, पूर्ण रेक्टँगल असा होता ना, तुम्हाला इतका भाग काय करायचा आहे आणि त्याच्यामधला मायनस करायचा आहे. ओके, सो या ठिकाणी याची रेडियस किती सांगितली आहे, लेट्स से इथंच मी तुम्ही याला 150 mm ही याची रेडियस आहे बरं. ठीक आहे, याचा बी एक सेंट्रॉइड असा इथं कुठेतरी सेमी सर्कलचा है ना. याला काय नाव देणार तुम्ही, IG1 मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंट्रॉइड पार्ट 1 बॉडी 1 किंवा फिगर नंबर 1 आणि फिगर नंबर 2 आहे तुमची, म्हणून याला IG2 नाव देऊन टाकलं, IG2. ठीक आहे, याचा बेन हा कोणता ऍक्सिस राहील, YY ऍक्सिस राहील. ठीक आहे, हे दोन्ही YY ऍक्सिसच्या अबाउट काय होणार आहे, रोटेट होणार आहे. ठीक ना, आता हे दोन्ही जर YY ऍक्सिसच्या अबाउट रोटेट होणार आहे, लेट्स से मी याला काय करू, आपण कन्फ्युजन होऊन जातं YY मध्ये, याला Y1 नाव देऊन टाकू, याला Y2 आणि इथे Y2 सेकंड बॉडीसाठी Y2 ऍक्सिस, फर्स्ट बॉडीसाठी Y1 ऍक्सिस. मग आता तुम्हाला जर माहिती आहे की इथं पॅरलल ऍक्सिस थेरम लावायचा आहे, तर पॅरलल ऍक्सिसचा फॉर्म्युला काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट AA ऍक्सिस. पॅरलल ऍक्सिस थेरम आठवा बरं काय होता, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंट्रॉइडल ऍक्सिस प्लस AH स्क्वेअर, प्रोडक्ट ऑफ एरिया अँड द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. हाच होता. तर आपल्याला कोणाच्या अबाउट काढायचं आहे, AA ऍक्सिसच्या अबाउट. तर मोमेंट ऑफ इनर्शिया जर आपल्याला AA ऍक्सिसच्या अबाउट काढायचं आहे तर करणार काय, पूर्ण रेक्टँगलच्या मोमेंट ऑफ इनर्शिया मधनं हा सेमी सर्कलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय करायचा आपल्याला, मायनस. मग पहिले हा मोमेंट ऑफ इनर्शिया IG1 कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट पाहिजे तुम्हाला, या पूर्ण रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट पाहिजे, AA च्या अबाउट पाहिजे ना. तर मग याला पॅरलल, पहिले पूर्ण रेक्टँगलला पॅरलल ऍक्सिस थेरम लाव. पॅरलल ऍक्सिस थेरम काय होईल इथं, पूर्ण रेक्टँगलचा पॅरलल ऍक्सिस थेरम IG1 प्लस A1 H1 स्क्वेअर. काय लागलं हे, पॅरलल ऍक्सिस थेरम लावला तुम्ही कोणाला, रेक्टँगलला, कोणाच्या अबाउट, AA ऍक्सिसच्या अबाउट. आणि तसंच सिमिलरली ह्या सेमी सर्कलचा पण घ्यावा लागेल, पण आपल्याला सेमी सर्कल काय करायचं आहे, मायनस. तर इथे काय लिहिलं मी, मायनस IG2 प्लस A2 H2 स्क्वेअर. ही स्टेप फार महत्वाची आहे, बस ही स्टेप कळली की बाकी इतकं काही मेजर नाही आहे. ठीक, काय केलं आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया पूर्ण रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढला AA ऍक्सिसच्या अबाउट, जो की लिहिला आपण IG1 प्लस A1 H1 स्क्वेअर. आणि त्या पूर्ण रेक्टँगलच्या मोमेंट ऑफ इनर्शिया मधून एक छोटासा जो सेमी सर्कल दिलेला आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय केला आपण, मायनस केलेला आहे, जो की काय येतोय AG2 प्लस A2 H2 स्क्वेअर. आणि तो काय करायचा आपल्याला, मायनस. आता IG1 IG2 चे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहे, काय माहिती आपल्याला फॉर्म्युला, IG1 काय, तुम्ही पाहिजे तर IG1 लाच बघा, इकडे लक्ष द्या, IG1 लाच Y1 बी लिहू शकता. हा, काही टेक्स्टबुक मध्ये किंवा कॉलेजमध्ये तुम्हाला असं पण लिहून दिलं असेल, IG1 च्या जागी Y1 कोणता ऍक्सिस येतो, Y1 आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेकंड बॉडी अबाउट द सेंट्रॉइडल ऍक्सिस, त्यालाच काय लिहू शकता तुम्ही, Y2 पण लिहू शकता. ठीक आहे, तुम्हाला पाहिजे तसं लिहा, काही हरकत नाही. ठीक, पुढे. तर IG1 मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रेक्टँगल अबाउट द व्हर्टिकल ऍक्सिस YY ऍक्सिस, काय राहतो फॉर्म्युला, dB³/12. फॉर्म्युला लिहून दिलेले आहेत मी, तुम्हाला ते पाठ करावे लागतील, मी पहिले पण सांगितलं होतं. काय लिहिलं आहे फॉर्म्युला आपण, dB³/12. डायरेक्ट व्हॅल्यूज टाकून देऊ ना, किंवा चला ठीक आहे राहू द्या, प्लस A1 H1 स्क्वेअर मायनस IG2 मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेमी सर्कल अबाउट द व्हर्टिकल ऍक्सिस, काय होता फॉर्म्युला, πr⁴ डिवाइड बाय 8 प्लस A2 H2 स्क्वेअर. हेच फॉर्म्युले आहेत.
डीबी क्यूब बाय 12 आणि पाय आर रेज टू पॉवर 4 डिवाइड बाय 8. आता हे फाइंड आउट झाल्यानंतर पाहिजे तर तुम्ही पहिलेच ह्या व्हॅल्यूज फाइंड आउट करून ठेवा, नाही तर इक्वेशन बनवून द्या. याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊन टाका. आता याच्यामध्ये ज्या ज्या व्हॅल्यूज नाही माहिती त्या काढून टाका पहिले. बघा डी ची व्हॅल्यू माहिती का, डेप्थ आपल्याला रेक्टेंगलची माहिती आहे, ब्रेड्थ माहिती आहे का, माहिती आहे, एरिया माहिती का नाही, मग एरिया काढून घेऊ. सो एरिया ऑफ द रेक्टेंगल A1 इज इक्वल टू काय करणार, फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रेड्थ किंवा सॉरी लेंथ इंटू डेप्थ, 700 into 300, 700 into 300, 7 into 3 21, हे 2 0 हे 2 0, 10 raised to power किती आलं 4 mm स्क्वेअर. हे झालं A1. नाव A2 पण काढावा लागेल. A2 या सेमी सर्कलचा एरिया, सेमी सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला काय लिहून दिला होता मी तुम्हाला, पाय आर स्क्वेअर बाय 2, किंवा त्यालाच काय लिहिलं होतं तुम्ही, पाय डी स्क्वेअर डिवाइड बाय 8 है ना. दोघांपैकी काही लावू शकता तुम्ही. तुम्हाला इथे क्वेश्चन मध्ये दिलेलं काय, रेडियस दिलेली आहे. हा ही जी 150 दिलेली आहे ही रेडियस आहे तुमची, कारण सेमी सर्कलचा अर्धाच भाग आहे ना हा. सेमी सर्कल म्हटल्यावर ही रेडियस आहे. तर असं पूर्ण सर्कल राहिलं आणि ही पूर्ण जर व्हॅल्यू दिली तर ही डायमीटर झालं, किंवा हे डायमीटर आहे, हे डायमीटर आहे. तुम्हाला फक्त इथून इतका वरचा भाग दिलेला आहे, सो रेडियस दिली होती, तर मी रेडियसच्या फॉर्म मध्येच पुट करून घेतो. सो इथं काय लिहिणार तुम्ही, पाय इंटू रेडियसची व्हॅल्यू 150 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2, 150 mm त्यांनी रेडियस दिलेली आहे. इथून तुम्हाला काय भेटून जाईल, A2 तो किती भेटला पाहिजे, A2 ची व्हॅल्यू 35.34 इंटू 10 raised to power 3, 35.34 इंटू 10 raised to power 3 mm स्क्वेअर. ठीक आहे. काय काय काढलं मी, A1 काढून घेतलं, A2 काढून घेतलं, DB माहिती आहे, R माहिती आहे. आता H1 H2 पण लागणार आहे मला अजून. H1 H2 काढून घेऊ पहिले आपण. या डायग्रामचं क्वेश्चनचं काम झालेलं आहे. सो इथे H1 आणि H2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया पहिले. ओके. सो हिअर H1 आठवा पहिले, H1 काय राहतं, दोन पॅरलल ऍक्सिस मधलं डिस्टन्स, दोन पॅरलल ऍक्सिस मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे H राहतं. दोन पॅरलल ऍक्सिस H1 म्हटलं म्हणजे पहिल्या बॉडीसाठी बघताय तुम्ही, तर हे जे डिस्टन्स आहे तुमचं दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स, हे काय असणार आहे तुमचं H1. आणि हा जो तुमचा Y2 आहे, इथून तर इथपर्यंतचं डिस्टन्स काय आहे तुमचं H2 आहे ना. H1 काय, Y1 आणि AA या दोघांमधलं डिस्टन्स H1, Y2 आणि AA यांच्यामधलं डिस्टन्स H2. H1 H2 मध्ये बऱ्याच स्टुडंट्सला गडबड करून टाकतात, तर ऑलवेज लक्षात ठेवा H1 H2 असं फिक्स नाही की ते हॉरिझॉन्टल राहील की व्हर्टिकल राहील. H1 H2 काय की ज्या दोन ऍक्सिसच्या मध्ये तुम्ही पॅरलल ऍक्सिस थेरम लावला त्या दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स. मग तुम्ही जर व्हर्टिकल ऍक्सिस मध्ये जर पॅरलल ऍक्सिस थेरम लावला, जसा इथं लावलाय आपण AA आणि Y1 Y2 यांच्या असे दोन व्हर्टिकल ऍक्सिस मध्ये जर पॅरलल ऍक्सिस थेरम लावला, तर इथं काय लागेल, हे इथं तुमचं H1 H2 कसं येऊन जाईल, हॉरिझॉन्टल येईल. आणि जर तेच तुमचे ऍक्सिस हॉरिझॉन्टल राहिले दोन, ज्यांच्यामध्ये तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला लावताय, जसं आपण लास्ट लेक्चर मध्ये एक सर्कल वाला क्वेश्चन घेतला होता, तर हे डिस्टन्स काय म्हणून जातं तुमचं H1 H2. सो जस्ट रिमेंबर दिस थिंग की ज्या दोन पॅरलल ऍक्सिस मध्ये तुम्ही ज्या दोन ऍक्सिस मध्ये तुम्ही पॅरलल ऍक्सिस थेरम लावताय त्यांच्यामधलं डिस्टन्स घ्यायचं आहे. H1 बोला आता किती येईल ते, H1 इथून तर इथपर्यंत डिस्टन्स आहे ना, तर हे कुठं आहे, हे एक्झॅक्टली सेंटरला आहे कोणाच्या, रेक्टँगलच्या. तर रेक्टँगलचं सेंटर म्हणजे काय, त्याची ब्रेड्थ किती आहे किंवा लेंथ किती आहे 700, त्याचं एक्झॅक्टली हाफ अर्ध करावं लागेल, हे अर्ध येईल, प्लस हे पुढचं, हे पूर्ण जर 700 होतं इथून इथपर्यंत, त्याचा अर्ध केला आपण इतकं, हे अर्ध 350 आणि हे 350 प्लस हे पुढचं 250. त्यांनीच दिलंय की या दोघांमधलं अंतर किती आहे 250 प्लस 250. सो किती येऊन जाईल इथं, H1 इज इक्वल टू 700 बाय 2 दॅट इज 350 प्लस 250. 350 प्लस 250 किती येईल 600 mm. दुसरं H2 काढायचं आहे. H2 कसा काढणार मग, H2 कुठून कुठपर्यंतचं अंतर आहे, Y2 पासून तर AA पर्यंतचं अंतर तुमचं H2 आहे. सो आता बघा इथं तुम्हाला ऑलरेडी इथपर्यंतचं अंतर माहिती आहे, व्यवस्थित बघत चला, हे कन्फ्यूज करून टाकतात बरेच जण.
परत एकदा थोडीशी डायग्राम इथं काढून घेतो मी, कारण कन्फ्युजन होईल तुम्हाला तिथं. ओके, सो इथं काय सांगितलं होतं त्यांनी, हे 150 आहे, ही पूर्ण रेक्टँगलची बाजू 700 आहे, आणि इथून पुढे अजून ए ॲक्सिस जो आहे तुमचा तो किती अंतरावर आहे, 250 ना, ही व्हॅल्यू इथं घेऊन आलो. मग आता H2 काय आहे तुमचं, हा जो व्हर्टिकल ॲक्सिस आहे इथून, हा जो व्हर्टिकल ॲक्सिस आहे तुमचा इथून, तर हे डिस्टन्स H2 आहे. ठीक आहे, तुम्हाला काय माहिती आहे, हे इथून तर इथपर्यंतचं अंतर किती आहे, 700, हे रेक्टँगलचं अंतर आहे ना, इथून तर इथपर्यंतचं अंतर, हा असा रेक्टँगल आहे, तर हे पूर्ण किती आहे, इथून इथपर्यंतचं अंतर, दिस वन, हे 700 आहे. या 700 मधनं जर मी इतकं कमी करून टाकले, इकडची बाजू है ना, ही बाजू जर मी कमी करून टाकली, तर मला हे उरलेलं डिस्टन्स भेटून जाईल, आणि त्यामध्ये मी 250 पुढचे ॲड करू शकतो. तर या 700 मधनं मी किती मायनस करणार, ही जर रेडियस आहे त्या सेमी सर्कलची, तर इकडची बाजू सुद्धा रेडियसच्या इक्वली, म्हणजे -150, 700 - 150. पुन्हा एकदा सांगतोय बघा, हे एकदा तुम्हाला कळायला लागून गेलं की कुठून किती डिस्टन्स घ्यायचं आहे, बस संपलं. मग हे चॅप्टर काहीच नाही तुमच्यासाठी, एकदम सिंपल बनून जातं. मी काय सांगितलं की इथपर्यंतचं त्या रेक्टँगलचं अंतर किती आहे, 700 आहे, आणि इथून तुमची ही रेडियस आहे 150, आणि तुम्हाला डिस्टन्स इथून पुढचं पाहिजे, तर एवढं मायनस करावं लागेल ना. जर ही रेडियस आहे तर ही सुद्धा काय सेमी सर्कलची रेडियस आहे. मग हे 150 काय करून टाकलं मी, -700 - 150, आणि पुढे ए ॲक्सिस पर्यंतचं अंतर किती आहे, 250, सो प्लस 250. 700 - 150, एवढा भाग आपण कमी करून टाकला. 700 प्लस हे पुढचे 250, 700 - 150 प्लस 250 किती आलं ते, मग आता 700 - 150 किती होतं, 550, 700 - 700 550 प्लस 250, सो दिस व्हॅल्यू बिकम्स 6 + 2, दॅट इज 800 mm. आता बघा, H1, H2, A1, A2 सगळ्या काही व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे. ठीक, आता काय करणार, मग या सगळ्या व्हॅल्यूज घेणार आपण आणि या इक्वेशन 1 मध्ये पुट करून टाकणार. एकदा तुमच्या सगळ्या व्हॅल्यू फाइंड आउट झाल्या, देयर इज नो यूज ऑफ डायग्राम. डायग्रामचं आता काहीही काम नाही आहे. सो डायग्राम तुम्ही रफ करू शकतात पाहिजे तर, पण डायग्रामचं इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे, आणि तुम्हाला असं पण क्वेश्चनमध्ये डायग्राम काढल्याशिवाय तर काहीच होणार नाही तुमचं. सो आय पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ए ॲक्सिस इज इक्वल टू डी ची व्हॅल्यू. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डी, डायग्राम मध्ये दिली होती. डेप्थ किती होती, 300 मल्टीप्लाय बाय ब्रेड्थ किती होती, 700. त्याला काय करायचं आहे, क्यूब डिवाइड बाय 12, db क्यूब बाय 12, d डेप्थ d ब्रेड्थ, हां, प्लस a1 ची व्हॅल्यू किती काढली आपण, आताच काढली इथे a1 ची व्हॅल्यू. तर a1 किती आलंय, इट इज 21 × 10⁴ मल्टीप्लाय बाय a1 h1 स्क्वेअर. h1 ची व्हॅल्यू हियर किती आली, 600. ठीक आहे, हे भेटलं तुम्हाला. हा फर्स्ट ब्रॅकेट, त्यातनं दुसरा ब्रॅकेट काय करायचा आहे, मायनस. So here your values are pi into r ची व्हॅल्यू 150⁴ divided by 8 plus a2 ची व्हॅल्यू here, a2 ची व्हॅल्यू 35.34 10⁻³ मल्टीप्लाय बाय a2 मल्टीप्लाय बाय काय, h2 स्क्वेअर. सॉरी, इथं भी a1 h1 स्क्वेअर होतं ना, तर h1 ची व्हॅल्यू किती होती आपली 600, त्याचं काय करायचं आहे स्क्वेअर. सो हियर a2 h2 ची व्हॅल्यू किती आहे, हियर इज द h2 ची व्हॅल्यू इज 800, आणि त्याचं काय करायचं आहे a2 h2 स्क्वेअर. हे पूर्ण इक्वेशन बनलं तुमचं. या इक्वेशन मधनं ही इक्वेशनची व्हॅल्यू मायनस करायची. इकडची साइड आता रफ करतो मी. बघा, एक क्वेश्चन परत एकदा बघा, दोनदा बघा, तीनदा बघा हे लेक्चर. एकदा तुमच्या डोक्यात हे क्लिअर होऊन गेलं की कोणत्या व्हॅल्यूज घ्यायच्या राहतात, किती मायनस करायचं राहतं, कुठून किती अंतर आहे, हे चॅप्टर एकदम सिंपल आहे ना. पुढे जात बरेच नवीन पॅटर्न येत जातील. कन्सेप्ट तोच आहे, कन्सेप्ट नाही बदलणार. करायचं काय, सगळ्यात पहिले एक ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. हे 300 × 7 पहिले 700 चा क्यूब करा, त्याच्यानंतर त्याला मल्टीप्लाय बाय 300 डिवाइड बाय 12, इथे एक व्हॅल्यू भेटेल, ही व्हॅल्यू ॲज इट इज घेऊन घ्या. त्यानंतर हा ब्रॅकेट सॉल्व्ह करा, 600 चा स्क्वेअर मल्टीप्लाय बाय 21 मल्टीप्लाय बाय 10⁴ ची व्हॅल्यू भेटेल, ती इथे लिहून टाका. दोघांची ॲडिशन करा, एक परफेक्ट व्हॅल्यू भेटेल. त्यानंतर हा एक
पहिले सॉल्व्ह करा, त्यानंतर हे एक सॉल्व्ह करा, दोघांची ॲडिशन करा, दोघांची जी व्हॅल्यू भेटली त्याला ॲड करा, इथं पण एक व्हॅल्यू भेटेल, सो दोघांना मायनस केलं की यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए. आपल्याला ज्या टेक्स्टबुकमध्ये व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या मी लिहून देतो तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला हे आन्सर तुमचे करेक्ट आहेत की नाही ते चेक करायला भेटेल. मी एकदा इक्वेशन चेक करून घेतो करेक्ट लिहिलं आहे का आपण. 300 700 क्यूब डिवाइड बाय 12 प्लस 21 10 to 4 600 square minus 5 154 8 35 134 10 to 4 800 square. Correct. Now I'll put the values now. इथं व्हॅल्यू येणार तुमची 8.575 10 to power 9 plus 7.56 into 10 to power 10. Okay, so याचं कॅल्क्युलेशन 300 into 700 क्यूब डिवाइड बाय 12 किती येते 8.575 10 to power 9 plus 21 10 to 4 into 600 square किती येते 7.56 10 to power 10 minus this term minus खालची टर्म येणार आहे तुमची that is 198.8 into 10 to power 6 plus 2.26 into 10 to power 10. ठीक आहे. याचं परत फायनल कॅल्क्युलेशन, या दोघांची ॲडिशन कधी बी लक्षात ठेवा, या दोघांमध्ये काय मल्टिप्लिकेशन आहे ना, तर इथं ब्रॅकेट टाका बरं. असेच कॅल्क्युलेशन नका करू, ब्रॅकेट टाकून टाकून कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन सुद्धा व्यवस्थित आली पाहिजे. या दोघांची ॲडिशन केली की तुमचा आन्सर येतं 8.4175 10 to power 10 मायनस हे जर कॅल्क्युलेट केलं तर याचा आन्सर येतो तुमचं 2.279 into 10 to power 10. And the final answer of moment of inertia about AA axis is 6.1385 10 to power 10 mm raised to 4. तुम्ही पाहिजे तर याला 6.1388 ला 6.14 पी लिहू शकता. सो हे झालं तुमचं कंप्लीट न्यूमेरिकल. क्वेश्चन थोडासा मोठा वाटेल तुम्हाला सुरुवातीला, ऑफकोर्स थोडा मोठाच आहे, आणि इतके मोठे म्हणजे असेच क्वेश्चन येतात का, तर नक्कीच असेच क्वेश्चन विचारले जाईल. सुरुवातीला तुम्हाला थोडासा टाईम पण लागेल सॉल्व करायला, कॅल्क्युलेशनला थोडं ते डिस्टर्ब होईल तुम्हाला पहिले, की किती डिस्टन्स कुठून घ्यायचं आहे, कसं घ्यायचं आहे. एकदा थोडी प्रॅक्टिस झाली, आणि आपण भरपूर क्वेश्चन घेणार आहे, थोडी प्रॅक्टिस झाली की तुम्हाला हे इझिली सॉल्व करता येईल. ठीक आहे. जास्त काही असं कठीण नाही आहे, फक्त तुम्हाला थोडी प्रॅक्टिसची आवश्यकता राहील. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी टँजेंट ऑफ अ सर्कल हॅव्हिंग 900 mm डायमीटर. मागच्या वेळेस पण असा एक क्वेश्चन घेतला होता मी, पण त्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला म्हणजे लास्ट लेक्चरचा लास्ट क्वेश्चन जो होता तो असाच काहीतरी होता की मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला दिलेला होता अबाउट एनी टँजेंट. तर आपण या ॲक्सिसच्या अबाउट इनर्शिया घेतला होता आय, आणि जी की व्हॅल्यू आपल्याला दिलेली होती फाइंड आउट करायचं होतं की या सर्कलचं डायमीटर किती आहे. या क्वेश्चनमध्ये उलट आहे, तुम्हाला डायमीटर दिलेला आहे आणि आयची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. करू शकता तुम्ही, पण मी एकदा सॉल्व करून देतो. अजून सुरुवातीला जे आपण चॅप्टरच्या नंतरचे बरेच क्वेश्चन तुम्हालाच करायचे राहतील. सो कॅल्क्युलेट काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया सगळ्यात महत्त्वाचं. आपण एक डायग्राम ड्रॉ करणार सगळ्यात पहिले. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी टँजेंट. टँजेंट तुम्ही अशी घ्या, अशी घ्या, अशी घ्या, अशी घ्या, चारीपैकी तुम्ही कोणतीही चूज करू शकता. चारच का ऑप्शन देतोय मी, कारण तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला माहिती, पण तो कोणत्या ॲक्सिसच्या अबाउट माहिती आहे, अबाउट एक्स एक्स ॲक्सिस किंवा अबाउट वाय वाय ॲक्सिस. पॅरलल ॲक्सिस थेरम लावावा लागेल ना. सेंट्रॉइडचा ॲक्सिस सोडून कोणताही जर असा बी बाजूने ॲक्सिस गेला ना तरी बी पॅरलल ॲक्सिस थेरम लावावा लागतो. या सेंट्रॉइडचे ॲक्सिस सोडून बाकी कुठूनही ॲक्सिस जर पास झाला, कोणत्याही ॲक्सिसच्या अबाउट इनर्शिया काढायचा असेल, पॅरलल ॲक्सिस थेरम लावावाच लागेल. मग पॅरलल ॲक्सिस थेरम लावण्यासाठी तुम्ही अबाउट एक्स एक्स हॉरिझॉन्टल घेतला तर याच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया पॅरलल ॲक्सिस लावा. वर्टिकल ॲक्सिस घेतला तर या दोघांपैकी कोणत्याही एका याच्या अबाउट लावू शकता. मागच्या वेळेस आपण हॉरिझॉन्टल वाली केस घेतली होती, यावेळेस मी व्हर्टिकलचे केस घेतो, जेणेकरून तुम्हाला दोघांमधलं कन्फ्युजन पण क्लिअर होऊन गेलं पाहिजे. लेट्स से की हा एक व्हर्टिकल एक काय आहे आपलं सर्कल आहे, ज्या सर्कलचं डायमीटर तुम्हाला दिलेलं आहे. लेट्स से दिस डायमीटर इज 900 mm, आणि मी इथे एक टँजेंट कन्सिडर करून घेईल. हा सर्कल या ए एक टँजेंट आहे,
या टँजेंटच्या अबाउट रोटेट होणार आहे. जर मी टँजेंट व्हर्टिकल घेतली याचा अर्थ काय की माझा सेंट्रॉइडल ॲक्सिस कोणता घ्यावा लागेल, मला व्हर्टिकलवालाच घ्यावा लागेल, कारण मला पॅरलल ॲक्सिस थेरम लावता आलं पाहिजे. तर मग या ठिकाणी पॅरलल ॲक्सिस थेरम लावणार. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टँजेंट, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सर्कल अबाउट टँजेंट, त्यालाच काय लिहून घेऊ आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए ए इज इक्वल टू, तुम्ही काही बी नाव देऊ शकता, ए बी सी डी वॉट एव्हर यू वॉन्ट टू गिव. सो पॅरलल ॲक्सिस थेरम काय सांगतो की मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंट्रॉइड, जो की इथं राहील, प्लस AH स्क्वेअर. ज्या व्हॅल्यूज माहिती नाही त्या पुट करून घेऊ पहिले. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए आय जी व्हॅल्यू काय राहील, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सर्कल फॉर्म्युला काय होता, 5/64 d⁴. तुम्ही कोणताही बघा, x ॲक्सिसच्या अबाउट काढा की y ॲक्सिसच्या अबाउट काढा, मोमेंट ऑफ इनर्शिया सर्कलसाठी सेमच आहे. प्लस ए ची व्हॅल्यू एरिया ऑफ सर्कल लागेल आपल्याला काढावं लागेल, आणि h स्क्वेअर इक्वेशन 1. डायमीटर माहिती आहे, एरिया आणि h ची व्हॅल्यू काढून घेऊ पहिले. एरिया ऑफ द सर्कल फॉर्म्युला काय राहतो, π/4 d². सो हिअर π/4 इंटू डायमीटरची व्हॅल्यू किती आहे, 900. सो विल पुट द व्हॅल्यू ऑफ 900. सो इथून काय भेटणार आहे तुम्हाला, एरिया ऑफ द सर्कल. एरिया ऑफ सर्कल जो काही भेटेल त्याचं युनिट काय राहील, mm². एरिया ऑफ सर्कल नंतर नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला, h ची व्हॅल्यू. तुम्हाला जसं मी सांगितलं, h काय राहतं, ज्या दोन पॅरलल ॲक्सिस मध्ये तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया पॅरलल ॲक्सिस थेरम लावलाय, सॉरी, त्या दोन पॅरलल ॲक्सिस मधलं अंतर. कोणत्या दोन ॲक्सिस मध्ये आपण पॅरलल ॲक्सिस थेरम लावलाय, अबाउट y आणि a. सो दिस डिस्टन्स इज नथिंग बट काय तुमचा h. किती राहील बरं आहे, इतकं, म्हणजे रेडियसच्या इक्वल. पूर्ण जर 900 तर अर्ध राहिले तर किती येऊन जाईल, 900 डिवाइड बाय 2 दॅट इज 450 mm. एरिया आणि h ची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुट करून द्यायची. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए ॲक्सिस इज इक्वल टू π/64, डायमीटरची व्हॅल्यू 900⁴, इक्वेशन 1 मध्ये पुट करतोय आपण. प्लस एरियाची जी काही व्हॅल्यू आली असेल ती इथं लिहायची, मल्टिप्लाय बाय h ची व्हॅल्यू किती आली आहे, 450 ब्रॅकेट स्क्वेअर. तर इथून काय भेटून जाईल तुम्हाला, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए ॲक्सिस, आणि युनिट काय राहतं त्याचं, mm⁴. दॅट्स इट. व्हॅल्यूज पुट करून देतो मी, किती येणार आहे आन्सर एकदा चेक करा, व्यवस्थित सॉल्व करा. अजून मी तुम्हाला होमवर्कसाठी क्वेश्चन देत नाही, थोडंसं थांबू आपण, त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन देईल मी. 769.77 10⁻³ हे तुमचं आन्सर राहील. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया आलं पाहिजे तुमचं 10⁻11. So here your value should be 769.77 10⁻3. तुम्ही पाहिजे तर याला 7.69 10⁻5 पण लिहू शकतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शियाचे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. सुरुवातीला थोडंसं कठीण वाटेल, एक क्वेश्चन, 2 क्वेश्चन, 3 क्वेश्चन, नंतर हळूहळू प्रॅक्टिस व्हायला लागेल तुम्हाला, आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला हे आरामात जमतील क्वेश्चन. ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया, बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. एक सेकंड होल्ड ऑन, एक सेकंड. क्वेश्चनमध्ये हे डायमीटर ते व्यवस्थित दिसलं नाही, तर इथं क्वेश्चनमध्ये डायमीटर जो आहे ना तो 990 दिलेला होता, 990. तर इथं 2-3 ठिकाणी चेंज करून टाकू आपण, जिथं जिथं तुम्ही डायमीटर पुट केलेलं आहे तिथे. आन्सर हेच आहे, बुकमध्ये त्यांनी 990 नुसारच सॉल्व केलेलं आहे. तर जर तुम्ही 900 घेऊन केलं असतं तर बाकी काही नाही, इथं बी 900 तर 990 जाईल. इथं किती येईल मग ते, 990 डिवाइड बाय 2 495. इथं तुम्ही जर 900 घेतलं असतं तर आन्सर वेगळं येईल. बाकी कन्सेप्ट बरोबर होतं, सोल्युशनची मेथड आहे ती करेक्ट आहे, फक्त व्हॅल्यू तिथं ते झेरॉक्स आहे ना तर त्याच्यामध्ये क्लिअर दिसत नाही. तर ते 990 होतं, ते 900 लिहिलं गेलं माझ्याकडून, त्याच्यामुळे ते गडबड झाली, बाकी काही नाही. आन्सर हेच येतील. आता एकदा सॉल्व करा स्वतःहून, व्हिडिओ 1-2दा परत बघा, नंतर त्यानंतर स्वतः एकदा सॉल्व करून बघा. आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया, बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ.